हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. मी शीतल स्वागत करते आपल्या शीतल श्रीषा चॅनलमध्ये. तर आता ना किराणा पण संपलेला आहे, बाकीचं पण काही सामान आणायचं आहे. तर डीमार्टला निघाले आहे मी. बघूया डीमार्टला गेल्यावर काय घेणं होतं काय नाही, तर तिथंच भेटूया आता. आणि जातानाच बघा एवढी ट्रॅफिक लागलेली, तर इथं आम्हाला थांबावं लागलं बऱ्याच वेळ. आणि तरी पण पिऊचे पप्पा म्हणतच होते लेट झाल्यानंतर ट्रॅफिक होणार आहे, आणि तेच झालं. डीमार्टच्या जवळ गेलतो पार, आणि आतमध्येच गाडी पार्किंगलाच लावायची होती. तेवढ्यात चुलत्यांचा फोन आला आम्ही आलोय म्हणून. तर त्यांना घ्यायला आलो इथं भूमकर चौकामध्ये. त्यांना घेऊयात आणि मग नंतर जाऊयात. पिऊला वाटलं आता कॅन्सल झालं जायचं. पिऊ, काय काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे? दुसरा मोबाईल आणलाय का? नाही आणला. नाही आणला, बोल ना. काय करायचं आता? परत रिटर्न घरी का काय करायचं? काय करायचं? माझ्या हातात पिऊचं बघा, ते आलेत काय माहित आता. चालेल माझं घेऊन बघा. आता बघा त्यांचं काय चालू आहे. काय करते पिऊ? चला पिऊ चल. पॉपकॉर्न. चला लिफ्टने जावं लागेल आपल्याला. लिफ्टनेच जावं लागेल. आणि डीमार्टला गेल्यानंतर आहे ना, घेऊस तर काय नाही, माणूस घेतच राहतं. आणि जेव्हा बिल करण्याची वेळ येते तेव्हा कळतं हे एवढं मोठं बिल झालेले लांबलचक त्याच्या बिलाची लिस्ट पाहून. आणि मग वाटतं उगीच घेतलं एवढं सगळं, एवढा पस्तावा होतो ना घेतल्यानंतर. पण घेताना तर हे सगळंच काही घेऊसे वाटतं. असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहात ते मला कळेल. मी तर अशीच आहे. म्हटलं गेलतो 3:30-4 वाजता गेलो असतो. आणि हे बघा आता आलोय घरी 6 वाजता. तर सामान वगैरे घेतलं, आले, चेंज वगैरे केलं आणि चहा ठेवला. मस्त चहा प्यावा म्हटलं. आता अजून काही आणलेलं सामान तर गाडीत आणायचं आहे काढून. तर म्हटलं आधी चहा प्यावं, जरा छान वाटेल, आणि नंतर मग बाकीचं सामान ठेवून द्यावं. अजून आणायचं बाकी आहे, म्हणजे गाडीतच आहे. आम्ही एकदा येताना जेवढं आणता येईल तेवढं आणले 2 फेऱ्यांमध्ये. आता कॅपॅसिटी संपली, म्हणलं नंतर आणूया. मस्त असा चहा घेते, चहा बिस्किट खाते, जरा भूक लागली आहे. म्हटलं होतं येताना काहीतरी ज्यूस वगैरे प्यावं, पण कुठं थांबलेच नाही. एक तर चाललेलं लेट झालं आहे. चल 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 म्हणले पण नाही, मला ज्यूस प्यायचा आहे. तसेच आले घरी. आता चहा पिते, काय करणार. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये पालक पनीर, चपाती, भात असं बनवलं होतं. आणि डीमार्टून हे पडदे आणले बघा. पडदे आणण्याचं कारण असं की इकडून आहे ना सकाळी सकाळी एवढं ऊन येतं ना लवकर, म्हणून मग हे थोडेसे जाडसर पडदे आणले. ह्याच्या अगोदर जे बेडरूममध्ये पडदे होते ते खूप पातळ होते, म्हणून मग थोडेसे चेंज केले. आणि कसे वाटतात ते पण सांगा कमेंट करून. आणि हे पिऊचं काय चाललं आहे बघा. पिऊचा टॉवेल आम्ही गावाला गेलो तेव्हा गावालाच राहिला, म्हणून तिला नवीन टॉवेल लगेच पाहिजे होता. तर हे बघा पिऊची चॉईस. तिने असा हा टॉवेल घेतलेला आहे. तिला ह्याच्यावरची टेडी बेड खूप आवडली, म्हणून हा टॉवेल घेतला आहे तिने. तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा कमेंट करून. ही आहे पिऊची चॉईस. कशी वाटली ते पण सांगा कमेंट करून. तर बघा गावाकडून येताना पिशवी भरून सामान घेऊन आलेले 2-2 पिशव्या. तर काय काय आणले आपण बघूया. तर बघा इथं आंब्याचं लोणचं आणलेलं, प्लस लिंबाचं सुद्धा लोणचं आणले मोठ्या भरणीत ते. आणि इकडे बघा ही रामफळं आणली होती, चिंचा आणल्या होत्या, नंतर रानात जो आपल्या पिकतो तो भाजीपाला सगळं घेऊन आले होते ते. कारण ना गावाकडून यायचं म्हटल्यानंतर त्यांना नाही काय वेगळंच. हे बघा मला ना भाजी आवडती, तर तिने भाजी आणलेली तांदूळच्याची. काकडी 2-3च काकड्या होत्या तेवढ्याच घेऊन आली. त्याचबरोबर इथं वाटाणा होता घरचा, तो वाटाणा घेऊन आली. भाजीपाला बाकीचा सगळा दिला होता तिच्यापाशी, तो घेऊन आली ती.
आणि नंतर एवढी दमून आली होती तरी बघा ना सगळं नीटनाटकं केलं, भाजी ह्या नीट केल्या आणि मग फ्रीजमध्ये तिने ठेवून दिल्या. तोपर्यंत मग मी म्हटलं मी स्वयंपाक करते. ती म्हणत होती मी करून देते स्वयंपाक पटपट. म्हटलं बस तू दमून आली आहे, मी करते. आणि मग मी स्वयंपाक करून घेतला. तोपर्यंत तिने सगळ्या भाज्या नीट करून घेतल्या. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.